नमस्कार गाईज, आपल्या न्यू ब्लॉगमध्ये चॅनलमध्ये सरचे स्वागत. आपण आपल्या भावाचा नवस होता. आपण नारळ वगैरे घेतले. मग आपण निघालो. मग आता पहिले पेट्रोल वगैरे टाकू. पेट्रोलवर पंपावर आलो. पेट्रोल वगैरे टाकलं. त्याच्यानंतर आपण आता रवाना होणार आहेत. आपल्या भावाचा नवस होता, तर फायनली आपण पेट्रोल वगैरे टाकले. त्याच्यामुळं आपण आता जरा केसाला हातबीत लावू आणि मग निघू आपल्या रस्त्याने. जाता जाता असं वाटलं नव्हतं की एवढं काय असेल हे ट्रॉफिक जाम. इतकी ट्रॉफिक जाम होती. पण फायनली मग आलो आम्ही चहा वगैरे नाश्ता करायला. मग आपण चहा वगैरे घेतला, इथं नाश्ता वगैरे केला. आपल्याला जास्त जरा भूक लागली होती. हा आपला छोटा भाऊ. त्याच्यानंतर भाऊला उपवास होता, त्याच्यामुळे भाऊला काय चहा वगैरे घेतला. मग आम्ही नाश्ता केला. मग आम्ही वापस निघालो रस्त्याने. नाश्ता वगैरे झाला. हा आमचा अर्जुन, छोटा बच्चा. त्याच्यानंतर आपण गोठामध्ये लागलो. डोंगर वगैरे बघता बघता खूप भारी वाटत होतं जाता जाता. मग आपण फायनली आपल्या गडापाशी आलो. चेहरा वगैरे खूप काळा झाला. फायनली आपण आपल्या देवीच्या मंदिराच्या पायऱ्यावर आलो, गेटपाशी. असं वाटलं नव्हतं की इतकी ट्रॉफिक असेल वरती, पण जाम ट्रॉफिक होती. फायनली मग आम्ही वरती आलो. पूजेचं सामान वगैरे घेतलं, गाडी पार्किंगला लावली. मग आम्ही निघालो. मग पूजेचं सामान घेतलं. म्हणलं चला आता जाऊ दर्शनाला. हे आमचे मोठे भाऊ. आम्ही मग पायऱ्याजवळ आलो. तिथं आम्हाला नारळ फोडायचे होते, पण आम्हाला काही नारळ फोडू दिले नाही तिथे जास्त. मग आम्ही 5 नारळ फोडले. त्याच्यानंतर आम्ही निघालो वापस वरती देवीच्या मंदिरात. 5 नारळ फोडले, तिथे 20 टाकले. फायनली आम्ही वरती आलो. इतकी गर्दी होती की सांगू नाही शकत. मग फायनली आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं. इथे एवढी गर्दी होती. फायनली आमचं दर्शन वगैरे झालं. म्हणलं जरा फोटो वगैरे काढू, मग आपण जाऊ. फोटो वगैरे काढले. मग फायनली गाईज आमचं दर्शन वगैरे झालं. मग आम्ही निघालो वापस. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ.